फॅशन गेलेल्या जुन्या नेटच्या साड्यांचे आपण आज दोन छान असे उपयोग बघणार आहोत। इथे मी नेटचा तुकडा घेतलेला आहे। याचं मेजरमेंट जे आहे ते 7 बाय 21 इंच याचं मेजरमेंट आहे। तर हा जो पीस आहे तो नेटचाच आहे आणि याचा मी डबल जे आहे ते मला 2 ऑर्गनायझर जे आहे ते याचे बनवायचे आहे, त्यामुळे मी सेम ह्याच मापाचा पीस एकावरती एक ठेवून दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून आपल्याला जिथून बंद बाजू आहे तिथून आपल्याला 1.25 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। 1.25 इंचावर मार्क केल्यानंतर खाली आपल्याला असं 4 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। तर मी ते खाली सुद्धा 4 इंचावर मार्क करून आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्क केल्यानंतर परत आपल्याला 4 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे असा राऊंड काढायचा आहे। जसं आपण ब्लाउज मध्ये असा गोल आकार देतो गळ्याचा, तसा असा आकार आपल्याला इथे गोल असा द्यायचा आहे आणि असं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे पीस जे आहे ते वेगवेगळे करायचे आहेत। तर एक पीस मी तुम्हाला बनवून दाखवते। तर इथे जे आहे ते आपल्याला जिथे गोल राऊंड आपण केलेलं होतं तिथे तिरकस कपडा घ्यायचा आहे आणि ते पाइपिंग करून घ्यायची आहे आणि खाली सुद्धा आपल्याला इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। तर मी दोन्ही ठिकाणी पाइपिंग जी आहे ती करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो असा सरळ करायचा आहे आणि इथून अशा सरळ केल्यानंतर त्यानंतर आपल्याला खालचा पीस जो राऊंड जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे। दोघांचं अंतर जे आहे ते आपल्याला इथून जे आहे ते 2 इंच अंतर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे असं फोल्ड करून आपल्याला दोन्ही साइडने शिवून घ्यायचं आहे। आता इथे शिवल्यानंतर आपल्याला साइडने जे आहे ते पाइपिंग करून घ्यायची आहे। कोणत्याही कपड्याने तुम्ही इथे पाइपिंग करू शकता, पण कॉटनच्या कपड्याने पाइपिंग केलं तर हा कपडा जो आहे तो सरकत नाही शिवताना आणि खाली सुद्धा आपल्याला इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। तर तिन्ही बाजूंनी मी पाइपिंग जी आहे ती करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला एक हँगर घ्यायचा आहे। हँगरवरती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही हात शिलाई केली तरी चालेल किंवा टिप मारून घेतली तरीही चालेल। तर मी इथे टिपच मारणार आहे मशीनने आणि दुसरा सुद्धा ऑर्गनायझर मी यावर हँगर वरती ठेवणार आहे आणि इथे टिप मारून घेणार आहे। तर दोन्ही जे आहे ते मी इथे टिप मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर हे आपण अडकवून ठेवू शकतो। अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये कांदे आणि लसूण जो आहे तो यामध्ये आपण ठेवू शकतो। यामध्ये असा हात घालून आपण याच्यामध्ये लसूण किंवा कांदा आपण असा काढू शकतो, असं काढू शकतो आणि वापरू शकतो। दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतंय, बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय, दिसायला सुद्धा सुंदर दिसतं। बनवायला पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जे आहे ते लसूण आणि कांदे लवकर खराब होतात, तर याच्यामध्ये हवा सुद्धा जाते आणि हे विजिबल आहे, म्हणजे दिसतं बाहेर आपल्याला याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे आणि खूप सुंदर आहे बनवायला। लसूण सुद्धा तुमचा खराब होणार नाही, तर बऱ्याच दिवस टिकेल सुद्धा लसूण पावसाळ्याचा। आणि यामध्ये तुम्ही बटाटे सुद्धा ठेवू शकतात, यामध्ये तुम्ही जर तुम्ही कपडा सुद्धा अडकवून ठेवू शकतात, यामध्ये तुम्ही सॉक्स ठेवू शकतात किंवा तुम्ही हँकी असतात आपले रुमाल छोटे छोटे ते सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि वापरू शकतात। खूप सुंदर आहे बनवायला। आवडलं तर एक लाईक नक्की करा। आणि हे जे आहे ते तुमच्याकडे जर पाईप हे जर नसेल, तुमच्याकडे हँगर नसेल तर तुम्ही पाईपचा सुद्धा इथे वापर करू शकता। जो पाण्याचा पाईप असतो त्याच्यामध्ये दोरी टाकायची, याच्यामध्ये अडकवून द्यायचा आणि इथे वरती असं अडकवून तुम्ही हे वापरू शकता। खूप सुंदर आहे बनवण्यासाठी। जर तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा। तर आता आपण पुढची आयडिया बघूयात। तर आपण दुसरी आयडिया बघूया। तिथे मी नेट घेतलेली आहे आणि स्लीव्ज मधली नेट उरलेली होती ती मी इथे वापरत आहे। तर 11 बाय 11 याचं मेजरमेंट आहे, पण तुम्ही ह्यापेक्षा मोठं शिवा। माझा कपडा जो आहे तो छोटा होता त्यामुळे माझा खूप छोटा झालेला आहे। तर इथे जे आहे ते मी 3 इंचावर असं मार्क करून घेणार आहे। वरून आपल्याला 3 इंचावर असं मार्क करायचं आहे। त्यानंतर इथे अंदाजे 2 इंचाचा मी इथे एक राऊंड कट करून घेणार आहे आणि इथे जे आहे ते फरचीवरती दिसत नाही, तर मी इथे कपड्यावरती नेट जो आहे तो ठेवून मग तुम्हाला दाखवते। आणि ते गोल राऊंडवर जे आहे ते आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे। तर मी इथे जे आहे ते पाइपिंग करून घेतलेली आहे आणि हा भाग जो आहे तो मोठा भाग आपला जो आहे तो वरती येणार आहे आणि गोल राऊंड जो आहे तो खाली येणार आहे। तर वरती आपल्याला अशा पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे। वरती सुद्धा मी पाइपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून आपल्याला इथे एक टिप मारून घ्या आधी आणि त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा पाइपिंग करून घ्यायची आहे। तर इथे सुद्धा मी इथे पाइपिंग करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर वरती जो आहे तो एवढा कपडा आपल्याला सोडायचा आहे, एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला पट्टी जी आहे त्याची फोल्ड करून आपल्याला इथे अडकवण्यासाठी जागा बनवायची आहे।
तर मी इथे अशी जागा बनवलेली आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। मध्यभागी पाइपिंग जी आहे ती मध्यभागी आली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आपल्याला असं खाली जे आहे ते टिप मारून घ्यायची आहे आधी, आणि मग नंतर आपल्याला इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही मी खाली जे आहे ते पाइपिंग करून घेतलेली आहे आणि आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट। हे सुद्धा तुम्ही असं अडकवून ठेवू शकता। बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे। यापेक्षा तुम्ही मोठं सुद्धा बनवू शकता। याची जी लांबी आहे ती तुम्ही वाढवू शकता। तर मी हे नंतर अजून एक शिवणार आहे, तर मोठं एक शिवणार आहे। तर यापेक्षा तुम्ही मोठं एवढं शिवलं तरी चालेल, आणि हे थोडंसं रुंदीने मोठं आणि लांबीने सुद्धा मोठं तुम्ही हे करू शकता। तर इथून जे आहे तर या पद्धतीने आपण जे कॅरी बॅग जे आहे या पद्धतीने आपण अशी ओढून जे आहे ते कॅरी बॅग अशी बाहेर काढू शकतो। तर खूप सुंदर आहे हे। आणि आपण अशा कॅरी बॅग, आपल्याकडे कॅरी बॅग बऱ्याच येतात आणि त्याचा खूप पसारा होतो, आणि तो पसारा दिसणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनायझर बनवले तर तुमचं घरही सुंदर दिसेल, आणि असं घर जे आहे ते खूप ऑर्गनाइज वाटतं जर असे छोटे छोटे आपल्याकडे ऑर्गनाइज असले तर। आणि जे ऑर्गनायझर आहे ते बाहेर पण विकत मिळतात, पण कशाला पैसे खर्च करायचे, जर आपण घरातच अशा वस्तू ज्या आहेत त्या बनवू शकतो तर पैसे खर्च करायची गरजच पडणार नाही। तर अशा पद्धतीने मी हे जे आहे ते ऑर्गनायझर जे आहे ते बनवलेलं आहे, तेही अशा प्लास्टिकच्या कॅरी बॅगसाठी। तर आपल्याला दिसतात सुद्धा, आणि हे सुद्धा विजिबल आहे। तर याच्यामधून आपण कॅरी बॅग ज्या आहे त्या काढू शकतो, आणि परत अशा वरून आपण यामध्ये कॅरी बॅग ज्या आहेत त्या अशा टाकू शकतो। यामध्ये बऱ्याचशा कॅरी बॅग मावतील, जर मी दाबून भरलं तर यामध्ये बऱ्याचशा कॅरी बॅग ज्या आहेत त्या मावतील। नक्कीच ट्राय करून बघा, आणि तुम्हाला दोघांपैकी कोणती आयडिया आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।